प्रवीण हाय फ्रेंड्स, प्रवीण वाकडे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज फ्लावर बटाटा बनवायचं बेत आहे. बघू शकता, सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता गरम पाण्यामध्ये त्याला उकळी येऊ द्यायची. थोडेसे किडे वगैरे असतात, आळ्या वगैरे असतात, म्हणून गरम पाण्यामध्ये थोडेसे उकळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. त्याला 400 रुपये किलो आणि प्रत्येक गोष्टीला लसूण लागतोच. भाजीला म्हणा, वरणाला म्हणा, कशाला म्हणा, लसूण हा लागतोच. बघा आता तुम्ही, 400 रुपये किलो. गरीब माणसाने कसं करावं. त्यानंतर सर्वप्रथम ह्याच्यामध्ये तेल सोडायचं आहे. तेल सोडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर अद्रक लसूण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे, वास जाऊपर्यंत. थोडासा वास गेला पाहिजे त्याचा अद्रक लसणाचा. बटाटा बघा उकळायसाठी ठेवलेला आहे आणि इकडे भात शिजत आहे. बघू शकता. तर याच्यामध्ये बटाटा फ्लावर असं थोडंसं लाल होईपर्यंत तेलामध्ये मसाल्यामध्ये असं परतून घ्यायचं आहे. थोडासा लाल सोनेरी रंग येऊपर्यंत. त्यानंतर ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मिरची असं वटून टाकायचे आहे चवीनुसार. कारण आईवडिलांना माझ्या मेसच्या लोकांना जास्त मी तिखट वगैरे देत नाही. त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, त्याच्याने टेस्ट जशी ते तसेच राहते. त्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी सोडलेलं आहे आणि आता हे एक 5 ते 10 मिनटं कमी जाळ याच्यावर लो फ्लेमवर शिजायसाठी ठेवायचं आहे. झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. लसूण धने पावडरचं हे वाटण आहे. बघा ह्याच्यामध्ये पण लसूण आलाच. त्यानंतर याच्यावर अशी कोथिंबीर सोडायची आहे. कोथिंबीर टाकल्याने थोडंसं दिसायला छान पण दिसतं आणि बरं वाटतं, चव पण चांगली लागते. त्यानंतर वरणामध्ये पण वरतून कोथिंबीर सोडायची असते. व्हिडिओ इथं स्टॉप करत आहोत. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट. मस्त असं वरण उकळत आहे. मेससाठी आम्हाला रोज वरण बनवावं लागतं. मेससाठी आई-वडिलांसाठी रोज वरणच बनवावं लागतं. त्यानंतर इकडं भात शिजत आहे. आता बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायची आहे.